श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे बेल्ले गावात आगमन, बेल्ले भाविकांकडून जोरदार स्वागत। घोडेगाव तालुका आंबेगाव येथून हा पलंग निघतो। जुन्नर, नारायणगाव, आळे, राजुरी असा प्रवास करत बेल्ले येथे आज सकाळी म्हणजे सप्तमीला आगमन झाले। बेल्ले एसटी स्टँडवरती फटाक्याची आतषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले। त्यानंतर पलंग दर्शनासाठी सजवलेल्या फुलाच्या गादीवरती ठेवण्यात आला। यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर या मिरवणुकीमध्ये महिलांचा मोठा सहभाग असल्याचंही यावेळी दिसून आलं। येथे महाआरती झाल्यानंतर उपीट केळीचा अल्पोपहार ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व भाविकांना देण्यात आला। बेल्ले गावात पिंगटाळी, पेटाळी, अंबिकामाता मंदिर या ठिकाणीही गर्दी होत असते। त्या ठिकाणी महाआरती संपन्न होत असते। हा पलंग खांद्यावरती नेण्याची परंपरा आहे। अहिल्यानगर येथील तेली समाजातील पलंगे परिवाराचा हा मान असून गेल्या 12व्या शतकापासूनची ही परंपरा आजही जतन केली जात आहे। हा पलंग दसऱ्याच्या 1 दिवस अगोदर श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी दाखल होतो। त्या दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत या पलंगावरती तुळजाभवानी देवी निद्रा घेत असते व कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या पलंगाचा होम करून ही मंडळी पाठीमागे येत असतात। अशी ही परंपरा वर्षानुवर्ष पाळली जाते। गावोगावामधील भाविक या पलंगाला खांदा देऊन तो पुढे नेत असतात। हा पलंग घोडेगाव तालुका आंबेगाव ते तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणापर्यंत नेला जातो। ही परंपरा 12व्या शतकापासून चालत आली ती आजही चालूच आहे। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ला। गावाला